नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय विरामचिन्हे। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विरामचिन्ह हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। सर्व विद्यार्थ्यांनी जर काळजीपूर्वक सदर घटक समजून घेतला तर सदर घटकाच्या सहाय्याने भरघोस असे गुण आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळवता येऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण विरामचिन्हे पाहूया। सर्वप्रथम मराठी भाषेमध्ये प्रत्येक वेळी जेव्हा आपण वेगवेगळी वाक्यरचना वापरतो तेव्हा काही ठिकाणी थांबावं लागतं, काही ठिकाणी श्वास घ्यावा लागतो आणि मग ते वाक्य पुढे सुरू ठेवावं लागतं, तरच त्या वाक्याचा खरा मतितार्थ आपल्या लक्षात येतो। उदाहरणार्थ, मी जर असं म्हटलं की माझे नाव निकम सर, मी शाळेत जातो, मी शाळेतून घरी जातो, घरात गेल्यानंतर मी पोहायला जातो, पोहून झाल्यानंतर मी खेळतो, दमतो, हसतो, रडतो, उड्या मारतो, असं तसं बोलत गेलो, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही त्या वाक्यातील शब्दाचा अर्थ कळणार नाही। परंतु जर मी असं म्हटलं की माझे नाव निकम सर, थांबलो, मी शाळेत जातो, विद्यार्थी मित्रांना शिकवतो, मी हे काम करतो, ते काम करतो, असं जर विराम घेत मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला दिलेली माहिती योग्य पद्धतीने समजू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हांचं महत्व अतिशय महत्वाचं आहे। विराम चिन्ह ही अतिशय महत्वाची आहेत, कारण विराम चिन्हांच्या सहाय्याने आपण कोणतेही वाक्यरचना साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो। तर चला पाहूया आपण विराम चिन्हांमधले काही प्रकार। सर्वप्रथम पहिला प्रकार आहे विराम चिन्हामधील अतिशय महत्वाचं चिन्ह, ते म्हणजे पूर्णविराम। बघा, पहिलं चिन्ह आहे पूर्णविराम। आता पूर्णविराम बघा, समजून घ्या। पहिला आहे पूर्णविराम। आता पूर्णविरामाचा उपयोग कुठे होतो तर सर्वांनी शांत चित्ताने ऐका, त्याच्यासाठी सगळ्यांनी आधी हाताची घडी घालायला पाहिजे। ओके, बघा, वाक्य पूर्ण झाले आहे, वाक्य पूर्ण झाले आहे हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी जे चिन्ह देतात, एक टिंब देतात, त्या टिंबालाच म्हणतात पूर्णविराम। काय म्हणतात त्याला? पूर्णविराम। बघा, वाक्य एखादे पूर्ण झालं की त्या वाक्याच्या शेवटी एक टिंब देतात। उदाहरण मी देतोय पुढील प्रमाणे, पहा, मुले परत निघाली। आता हे जे वाक्य आहे, मुले परत निघाली, हे वाक्य झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी विराम द्यावा लागतो, थांबावं लागतं। त्यानंतर पुढचं वाक्य आपण जोडू शकतो किंवा म्हणू शकतो। तर ह्या दिलेल्या वाक्याच्या शेवटी हा छोटासा जो टिंब दिला जातो, त्या टिंबाला म्हणतात पूर्ण विराम, याला म्हणतात पूर्णविराम। तर विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या पुन्हा एकदा, वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी जे चिन्ह दिलं जातं, जो टिंब दिला जातो, त्याला म्हणतात पूर्णविराम। तर अशा पद्धतीने हा पूर्णविराम आपल्या मराठी भाषेमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। जर आपण एखादं वाक्य सलगच म्हणत गेलो तर त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, पण जर आपण ठराविक काळानंतर विराम घेतला, थांबलो आणि त्यानंतर पुढे गेलो की समजतं। म्हणजे वाक्याच्या शेवटी दिलेला हा जो टिंब आहे त्याला पूर्णविराम म्हणतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं चिन्ह आहे। आता पूर्णविराम कसं असतं बघा, हे पूर्णविरामाचं चिन्ह आहे, बघा, टिंब। त्यानंतर दुसरं आहे अर्धविराम। बघा, अर्धविराम कसं असतं बघा, हे चिन्ह, तर हे चिन्ह दोन टिंब एका खाली एक असतात, याला म्हणतात अर्धविराम। आता ह्या अर्धविरामाचं महत्व आपण पाहूया। बघा, दोन छोटी वाक्य जोडताना, दोन छोटी वाक्य जोडताना बघा अर्धविराम अशा पद्धतीचा असतो। वरती पूर्ण विरामाचं चिन्ह आणि खाली स्वल्प विरामाचं चिन्ह।
आता इथे खरी मजा असते. परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा अशी चिन्ह येतात तेव्हा विचारतात दिलेल्या वाक्यातील चिन्हे मोजा. दिलेली वाक्यामध्ये किती चिन्ह आहेत तर त्यावेळी योग्य पद्धतीने आपण मोजदाद केली पाहिजे. इथे आहे अर्धविराम. दोन छोटी वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी असं चिन्ह दिलं जातं. आता बघा दोन छोटी छोटी वाक्य आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगतो बघा. दोन छोटी वाक्य आहेत. वाक्य बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक समजून घ्या. दोन वाक्य अर्थपूर्ण वाक्य आहेत. दोन्ही वाक्यांना अर्थ आहे परंतु त्याचा एकमेकाशी संबंध आहे. जर आपण इथे पूर्णविराम दिला असता तर त्या वाक्याचा तिथे संबंध संपूर्ण आपण पुढचं वाक्य सुरू केलं असतं. पण हे वाक्य बघा कसं आहे एकमेकावर अवलंबून वाक्य आहे. हे अवघड काम होते पण दादा हुशार होता. बघा हे वाक्य दादाशी संदर्भात आहे दादाशी संबंधित आहे. हे अवघड काम होते पण दादा हुशार होता. किंवा विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचं ऐतिहासिक गाजलेलं वाक्य आहे. गड आला पण सिंह गेला. हे वाक्य म्हणताना आपल्याला दोन्ही वाक्य एकमेकाशी संबंधित आहेत आणि तिथे आपण थोडाच वेळ विराम घेतला थोडाच आराम केला. याच्यासाठी खूप साऱ्या ट्रिक मी तयार केलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर बघा अर्धविराम हे चिन्ह पुढील प्रमाणे आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं चिन्ह आहे ते विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. चिन्ह आहे स्वल्पविराम. चिन्ह आहे स्वल्पविराम. आता स्वल्पविराम हे चिन्ह कसं आहे पहा. स्वल्पविराम चिन्ह बघा काळजीपूर्वक समजून घ्या. हे चिन्ह याप्रमाणे आहे. अतिशय निरीक्षणपूर्वक पहा. स्वल्पविराम म्हणजे काय अतिशय महत्त्वाचा घटक आहे. स्वल्पविराम हा घटक कसा आहे समजून घ्या. एका जातीचे शब्द छोटी छोटी वाक्य लागोपाठ आल्यावर आपल्याला त्या प्रत्येकानंतर एक चिन्ह लिहावं लागतं ते म्हणजे स्वल्पविराम. आता इथे तुम्ही समजून काय घ्या बघा. एकाच जातीचे शब्द कसं. मी जर असं म्हटलं की मला आंबा पेरू चिकू कलिंगड अननस आवडतं तर हे ऐकायला अतिशय चुकीचं वाटतं बरोबर. आपण जर असं म्हटलं की मला कमळ गुलाब जास्वंदी मोगरा ही सगळी फुले आवडतात हे पण अतिशय घाईघाईत वाटतं. माझ्या वर्गात राजू विजू संजू दादू मयूर ही मुलं आहेत हे जरी आपण घाईघाईत वाचलं तरी ते आपल्याला ऐकायला बरोबर. तर इथे बघा एकाच जातीचे शब्द म्हणजे कसं. आता जर फळं आहेत मी जर फळांची नावं घेतोय तर बघा मला आंबा पेरू चिकू काजू अननस ही फळे आवडतात. थोडा थोडा आराम केला दम टाकला आणि आपण त्या फळाचं नाव घेतलं. ही एकाच जातीचे शब्द आहेत बरोबर का. ही एकाच जातीचे शब्द आहेत. मग त्या शब्दांच्या मध्ये विराम घेत घेत आपण पुढे गेलो आणि तेव्हा जे चिन्ह दिलं त्याला म्हणतात स्वल्पविराम. तर मित्रांनो बघा स्वल्पविरामाचं वाक्य मी तुम्हाला सांगितलंच आहे. हे चिन्ह याप्रमाणे आहे. पुढील चिन्ह आहे अपूर्ण विराम. समजून घ्या. समजलं तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. आता अपूर्ण विराम म्हणजे बघा
दोन पूर्णविराम आहेत ना, दोन टिंब दिले एकाखाली एक की हा झाला अपूर्ण विराम. आता अपूर्ण विरामाचं महत्व तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल सर एवढ्या पटापट सांगताय आमच्या लक्षात कसं राहणार. तर बाळांनो हे आता मी याची तुम्हाला पूर्णपणे पार्श्वभूमी याची ओळख करून देत आहे. सरावाने तुम्हाला हळूहळू या चिन्हांचा वापर नक्कीच कळेल. पुढे बघा अपूर्ण विराम. एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल, इथे फक्त तुम्ही हे लक्षात ठेवलं तपशील हा शब्द की तुम्हाला पूर्ण चिन्ह लक्षात येतं कसं ते बघा. तपशील एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर आपण हे अपूर्ण विराम चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ बघा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न येतो रिकाम्या किंवा आपण एक सोपं उदाहरण घेऊ जोड्या लावा आणि पुढे असे दोन टिंब दिले जातात बरोबर का. तर हेच ते अपूर्ण विराम हेच ते महत्त्वाचं चिन्ह की वाक्याच्या शेवटी तपशील दिला. मग याच्यानंतर पुढे काय असणार तुम्हाला वेगवेगळ्या जोड्या इथे दिले जाणार आणि मग तुम्ही जोड्या लावणार. म्हणजे वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा असेल तर हे चिन्ह वापर. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं चिन्ह आहे. मला अशी आशा वाटते की तुम्ही हे चार घटक चांगल्या प्रकारे शिकला असाल. बघा पुन्हा एकदा आठवण करून देतो. विराम चिन्ह पहिलं चिन्ह आहे पूर्णविराम. एक टिंब वाक्य पूर्ण झाल्यानंतर टिंब दिला जातो. पूर्ण केल्यानंतर ते पूर्णविराम अर्धविराम. एक अतिशय महत्त्वाचं चिन्ह बघा अर्धविराम. दोन वाक्य उभयान्वयी वाक्य यांच्यामध्ये हे चिन्ह दिलं जातं स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले एकाच जातीची म्हणजे शब्द आली लागोपाठ आले आणि त्याचप्रमाणे आपण वाचन करताना मध्ये मध्ये थांबतो. एकाच जातीचे शब्द असताना त्याला स्वल्पविराम. त्यानंतर अपूर्ण विराम. तपशील द्यावयाचा असल्यास खालील प्रश्नांची उत्तरे द्या. दोन टिंब दिले जातात. तपशील हे चिन्ह म्हणजे अपूर्ण विराम. आता पुढील घटक पाहूया. अतिशय महत्त्वाचा घटक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील अतिशय महत्त्वाचं चिन्ह प्रश्न चिन्ह. आता प्रश्न चिन्ह हा जो घटक आहे हा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. कसा तो पहा. सर्वप्रथम प्रश्न चिन्ह पहा. अशा प्रकारे हे चिन्ह आहे. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी चिन्ह दिलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे प्रश्नार्थक वाक्य कोणती किंवा प्रश्नार्थक असे काही शब्द आहेत. का काय कोण किती कशाला केव्हा कधी. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रश्न उद्भवतो जेव्हा आपणासमोर प्रश्न येतो तेव्हा प्रश्न चिन्ह दिलं जातं. एक उदाहरण पाहूया आपण. बघा हे जे वाक्य आहे तुझे नाव काय. इथे जर आपण पूर्णविराम दिला तर चालेल का नाही. तर इथे आपण बघा इथे एका जातीचे शब्द सुद्धा नाहीये. इथे दोन वेगवेगळी वाक्य सुद्धा नाही आहेत. इथे आपण प्रश्न विचारलाय तुझे नाव काय. जेव्हा आपल्याला उत्तराची अपेक्षा असते काळजीपूर्वक समजून घ्या. जेव्हा आपल्याला उत्तराची अपेक्षा असते तेव्हा प्रश्न निर्माण होतो तुझे नाव काय आणि इथे आपण हे चिन्ह दिलं की हे समर्पक वाक्य झालं. तुझे नाव काय या वाक्याला अर्थ पूर्ण झाला. मग समोरची व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल माझे नाव रमेश माझे नाव दादू अशा पद्धतीचे उत्तर. त्यानंतर पुढचा आहे उद्गार चिन्ह. अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या. उद्गार चिन्ह खूप अतिशय मजेशीर आणि निकम सरांचा आवडता असा प्रकार. उद्गार चिन्ह समजून घ्या मित्रांनो. उद्गारार्थी शब्द किंवा उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी चिन्ह देतात. उदाहरणार्थ
काही काही आश्चर्यकारक असे आपले हावभाव असतात. काही काही वेळा आपल्या प्रत्येक प्रतिक्रिया या आश्चर्यकारक आनंददायी अशा असतात. उदाहरणार्थ, अरे बाप रे, केवढा मोठा हत्ती. आता तुम्ही म्हणाल सर इथे चिन्ह कुठलं द्यायचं, इथे आश्चर्य व्यक्त केलंय. अरे बाप रे, अरे बाप रे म्हटल्यानंतर उभा दंड आणि खाली किंब उद्गार चिन्ह येतं. आपल्या तोंडातून आश्चर्याचे उद्गार बाहेर पडले. शाबास, किती लक्षपूर्वक ऐकताय बाळांनो तुम्ही. शाबास हे चिन्ह देऊ शकतो आपण. बघा इथे आपल्या भावना बाहेर पडलेल्या आहेत, इथे उद्गार बाहेर पडलेले आहेत. जेव्हा आपल्या भावना बाहेर पडतात, त्या आनंदाच्या असतील दुःखाच्या असतील, तेव्हा तेव्हा उद्गार चिन्ह इथे देण्यात येतं. पुढे बघा, हा घटक जो आहे तो काळजीपूर्वक पाहण्याचा आहे. बघा, अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हे. आता याचे दोन प्रकार आहेत. याचे दोन प्रकार आहेत. याचे प्रकार म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक पहा. एकेरी अवतरण चिन्हाचा वापर आणि दुहेरी अवतरण चिन्ह. बघा, जर आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल, दिलेल्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल, एखाद्या व्यक्तीची घोषणा आपल्याला दाखवायची असेल, एखाद्या व्यक्तीचं महत्व आपल्याला दाखवायचं असेल, तर एकेरी अवतरण चिन्ह. बघा बघा काळजीपूर्वक. निकम सरांनी माझी आई हे पुस्तक लिहिले. वाक्य बघा कसं आहे, निकम सरांनी. आता आपल्या इथे काय प्रतिबिंबित करायचं आहे, काय आपल्याला दाखवायचं आहे, काय महत्वाचं दाखवायचं आहे, तर निकम सरांनी माझी आई हे पुस्तक लिहिले. त्यांनी काय केलं, माझी आई म्हणजे आपलं लक्षात येतं, माझी आई हे पुस्तक काय लिहिले, माझी आई. तर त्यासाठी एकेरी. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर दुसरा घटक आहे दुहेरी अवतरण चिन्ह. हा घटक तर अतिशय महत्वाचा आहे. बघा, बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवताना, एखादी व्यक्ती बोलते त्याच्या तोंडचे शब्द दाखवताना आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं. उदाहरणार्थ, दादा म्हणाला. इथे स्वल्पविराम येणार. दादा म्हणाल्यानंतर आपण थांबतोय. आपण असं नाही म्हटलं दादा म्हणाला चल खेळायला जाऊ, खेळून येऊ, शाळेत जाऊ. नाही, दादा म्हणाला, दुहेरी अवतरण चिन्ह. दादा काय म्हणाला ते या चिन्हात. दादा जे काय म्हणाला ते या चिन्हात. दादा म्हणाला आनंदी रहा. बघा कसं लिहितोय, आनंदी रहा. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण केलं. म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून घ्या, दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग एखाद्याच्या तोंडची वाक्य, एखाद्याची प्रतिक्रिया दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. निकम सर म्हणाले मस्ती करू नका, दंगा करू नका. निकम सर म्हणाले नंतर स्वल्पविराम, ते जे काही म्हणाले आहे ते दुहेरी अवतरण चिन्हात आपण दर्शवू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रकार आहे. पुढचा प्रकार आहे संयोग चिन्ह. हे प्रकार सगळे अतिशय महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने दिलेली माहिती समजू शकेल. संयोग चिन्ह म्हणजे बघा, संयोग म्हणजे काय, संयोग म्हणजे दोन गोष्टी एकत्र जुळणे. ही गोष्ट म्हणजे हातातली माझी वस्तू असेल, या हातातली वस्तू असेल, ही एकत्र जोडणे म्हणजे संयोग. आता संयोग चिन्हाचा उपयोग बघा. संयोग चिन्ह म्हणजे बघा, हा छोटासा डॅश आहे संयोग चिन्ह. बघा,
दोन शब्द जोडताना किंवा ओळीचा शेवटी शब्द अपुरा राहिला. बघा आपण नेहमी लिहित असताना हे जर वहीचं पान आहे आपलं, बघा इकडे लक्ष द्या, हे जर वहीचं पान आहे, आपण लिहित असताना एखादा शब्द इथे थांबला आणि आपल्याला आता जो शब्द लिहायचा गरजेचंच आहे, तर आपण इथे छोटासा डॅश देतो आणि खाली येतो. त्या शब्दाच्या पुढे संयोग चिन्ह आपण वापरतो. किंवा दोन शब्द जोडताना उदाहरणार्थ 2-3 जणांनी या, 2-3 जण, किंवा आई बाबा, आई बाबा आलेच पाहिजे, संयोग चिन्ह. बघा या दोन शब्दांच्या मध्ये आपण हे चिन्ह दिलेलं आहे. आणि मित्रांनो शेवटचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह. समजून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. अपसारण चिन्ह की जे शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं आहे. अपसारण चिन्ह म्हणजे बघा अशा प्रकारे टिंब दिले जातात किंवा असा डॅश दिला जातो मोठा. बोलता बोलता आपले विचार थांबले बोलता बोलता, ए तू, मी असं म्हटलं, मला जायचं होतं पण पूर्ण झाला का विचार? नाही. बोलता बोलता माझा विचार तिथेच थांबला, खंडित झाला. म्हणजे काय? अपसारण चिन्ह तिथे वापरला. बोलता बोलता मी थांबलो, मला शिकवायचं होतं पण थांबलो, तर त्याच्या पुढे माझे विचार तिथेच थांबले. अशा प्रकारे त्या विचारांमध्ये खंड पडला, तिथे अपसारण चिन्ह आपण वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, विराम चिन्हाच्या संदर्भात तुम्हाला जी काही माहिती मी दिलेली आहे ती तुम्हाला समजली असेल अशी आशा बाळगतो आणि आपण पुढच्या तासिकेला भेटू. जय हिंद, जय शिवराय.